जय हिंद. मी आपली विदर्भ कन्या. आज बैल पोळा होता. तो आमचे घरचे दोन्ही बैल घरी आणले शेतातून. तो मग मी पुरणाची पोळी खाऊ घातली सर्जाला. तो सर्जा पुरणाची पोळीच खायने. तो रुसला होता. मग तीच पुरणाची पोळी घेतली आणि राजाला सांगितलं. म्हणलं बाबा तू रुसला का, तू तो खाय. मग राजानं ती पुरणाची पोळी खाल्ली. मग सर्जांना पुरणाची पोळी खाल्ली नाही म्हणून मनाला खराब वाटला. पुन्हा मी गेली आणि सर्जाला म्हणलं बाबा तुला राग कशाचा आला, खाय ना पुरणाची पोळी. कशाचा? सर्जांना खाल्लंच नाही. मग राजाला पुरणाची पोळी खाऊ घातली. हे आमचे दोन बैल आहे. लाल बैलचं नाव आहे आमच्या सर्जा आणि ढवळे बैलचं नाव आहे राजा. ही इतकी सुंदर जोडी आहे आमची का मी तुम्हाला सांगू शकत नाही. मग माझे बैल घरी आणले. तो सगळे आमचे शेजारचे लेकरं जमा झाले माझे बैल पाहायला. मग मी माझ्या बैलला विचारलं बाबा तुला राग आला का कशाचा. हो, माझा बैल शांत होता. म्हणजे मी विचारलं म्हणजे त्यानं पोळी खाल्ली नाही माझ्या बैलनं, म्हणून मी त्याला तशी म्हणली सर्जाला का तू पोळी काऊन खाल्ली नाही. मग त्याला धरला आणि थोडंसं पुढं नेला. म्हणला चाल बाबा तुला पुन्हा मी नेऊन सोडते आपल्या शेतात. मग माझे शेजारचे बंदे पोरं जमा झाले, लहान लहान लेकरं माझे बैल पाहायला गर्दी झाली. मग माझ्या मनाला इतका आनंद झाला का म्हणलं पा माझे बैल पाहायला माझे एटाळातले बंदे लेकरं जमा झाले. तो माझा ह्यो बैल सगळ्यात खास आहे. म्हणजे याचं नाव सर्जा आहे. ह्यो खूप चांगला बैल आहे. म्हणजे इतकं शांत बैल आहे का मी तुम्हाला सांगू शकत नाही. कमेंटमध्ये बोला तुम्हाला सर्जा आवडला का राजा आवडला. ह्यो सर्जा आहे. आणि हां, माझ्याकडून सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.